दोन मुलीचं जो मी जे हे केलं बॅकग्राऊंड सांगितली, एक बिचारी दिव्यांग आहे आणि दुसरी व्यवस्थित आहे. आता ज्यावेळेला तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये जी तुम्ही व्यवस्था केलेली आहे, जी नॉर्मल आहे, इथे काय मुद्दा आला लक्षात घ्या. ही हा जो तुम्ही विचार केला की मोठ्या जी मुलगी नॉर्मल आहे तिला सगळं देण्यात यावं कारण हिची अशी परिस्थिती आहे मानसिक. पण त्याच्यामध्ये नुसतं तेवढा मुद्दा नाहीये. त्याच्यामागे अजून एक विचार तुमचा काय आहे, तर त्या नॉर्मल असलेल्या मुलीवर तुमचा 100% विश्वास. कारण त्या प्रॉपर्टी मधून नंतर तिचं जे काही पुढे संगोपन आहे, जी नॉर्मल नाही आहे, ही अपेक्षा नॉर्मल मुलीकडनं तुम्ही केलेली आहे. बरोबर आहे. आता इथे प्रश्न आला विश्वासाचा. 100% विश्वासाचा मुद्दा आला आणि म्हणून तशी तुम्ही ती व्यवस्था केली. आता प्रश्न पुढचा असा आहे की त्या विश्वासाला ती पात्र ठरेल नाही ठरेल हे आपल्याला माहित नाही. ठीक आहे. मग आता याला काही सोल्युशन आहे का? तुमचा जर 100% विश्वास असेल प्रश्न मिटला. पण त्याच्यात पण तुम्हाला जर किंतु परंतु वाटतंय, एक प्रश्नचिन्ह आहे, कुठेतरी बॅक ऑफ द माइंड असं कुठेतरी रिमोटली वाटतंय की जर दुर्दैवाने काय करू? मग त्याला एक सोल्युशन आहे. ते सोल्युशन असं आहे की ते फुलप्रूफ होण्यासाठी कुठेतरी अशी संस्था आहे, त्या संस्थेला जर तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व केलं आणि त्याची एक परत त्यांना तुम्ही जी रजिस्टर करून दिली आणि त्यात स्पेसिफिक तुमचं कव्हरिंग लेटर असेल ते विल जोडून की मी अशी व्यवस्था केलेली आहे, आपली संस्था या कार्यक्षेत्रामध्ये आहे दिव्यांग वगैरे यांच्यासाठी आणि म्हणून मी तुमच्यावर एक फार महत्त्वाची एक जबाबदारी टाकत आहे. आमच्या पश्चात ही जी मी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्थित होते का? जी नॉर्मल मुलगी आहे ती त्या दिव्यांग मुली माझ्या दुसऱ्या मुलीकडे बघते का, तिची हेळसांड होते का, ती ह्यासाठी तुम्ही जे काय तुमच्याकडनं शक्य आहे संस्थेच्या माध्यमातून ते तुम्ही ते करा. आणि जर तसं जर नाही होत असेल दुर्दैवाने तर तुम्हाला आम्ही अथॉरिटी देतो की त्याबाबतीत योग्य ती कायदेशीर पावलं उचला तिच्या इंटरेस्टमध्ये दिव्यांगाच्या. असं तुम्ही त्याच्यामध्ये एक सोल्युशन म्हणून कव्हरिंग लेटर देऊन त्याची एक परत संस्थेकडे देऊ शकता.